माझी दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत झिगझॅग स्टिच आणि त्याच्या अगोदर ते आपण काय काय पाहिले आहे ते पाहूया। तर सिंगल चेन स्टिच आपण अगोदर ती पाहिलेली आहे, डबल चेन स्टिच पाहिलेली आहे, ट्रिपल चेन स्टिच, झिगझॅग स्टिच पाहिलेली आहे आणि हे सिंगल चेन स्टिच आहेत ना वेगवेगळ्या लाईनचं आपण ड्रॉ करून त्याच्यावरती स्टिच केलेला आहे। हे आहे ते आपले वेगवेगळे शेप दिले होते आपण अगोदर ती आणि त्याच्यामध्ये चेन स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं आहे। तर इथं पण आपण चौकोन आकार काढून याच्यामध्ये पण चेन स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं आहे। नंतर हे फुलाचा आकार काढलेला आहे आणि याच्यामध्ये पण चेन स्टिचचं आपण प्रॅक्टिस केलेलं आहे। तर आज आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस करणार आहोत। तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंग करूया झिगझॅग चेन स्टिचचे। अगोदर आपण इथं एंड केला होता, आपण चेन स्टिच दिले आहे ना त्याचा इथे आपण एंड केलेला आहे आणि इथूनच आता आपण काय करणार आहोत, झिगझॅग स्टिचचं स्टार्टिंग करणार आहोत। झिगझॅग स्टिचमध्ये काय करायचं आहे, तर एकदा ह्या साईडून आणि एकदा ह्या साईडून सिंगल चेन स्टिच देत जायचं आहे, म्हणजे आपली झिगझॅग स्टिच तयार होते। जेव्हा तुम्हाला कधी पण आहे ना हे आता चेन स्टिच वगैरे जरीचा थ्रेड हे करताना, आरी वर्क करताना जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल, नकोच वाटेल, त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण हे कशासाठी करतोय। स्टार्टिंगला थोडं होतं प्रॉब्लेम की आपला सुईतून धागा वरती येत नाही किंवा गाठ मारता येत नाही म्हणा, किंवा चेन स्टिच आपली जवळजवळ येत नाही, लांब लांब येते। त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की केल्याने होत आहे आणि आधी ते केलेच पाहिजे। जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल ना तेवढंच तुम्हाला हे करायला सोपं जाणार आहे। त्यामुळं कंटाळा कोणत्याही प्रकारचा न करता आपण काय करायचं आहे, फक्त प्रॅक्टिस करायचं आहे। प्रॅक्टिस केलं ना एकदम छान तुम्हाला जमून जाईल। तर आपण झिगझॅग स्टिच चेन स्टिचला आता सुरू करूया। तर या पद्धतीनं झिगझॅग स्टिच द्यायची। एकदा या साईडून एकदा या साईडून। तर झिगझॅग स्टिच पण वाटते अवघड, पण एकदम बघायला गेलं तर ना एकदम सोपी आहे। काय करायचं आहे, अगोदरची चेन स्टिच द्यायची आणि त्याच्यावरूनच दोन्ही साईडून चेन स्टिच द्यायची। तर आपली ही तयार होते झिगझॅग स्टिच। एवढंच की टाईम जास्त लागतो झिगझॅग स्टिचला, नाहीतर करायला ती सोपीच आहे। तर अशा पद्धतीनं झिगझॅग स्टिच द्यायचं आहे। या अगोदरचं जर तुम्ही व्हिडिओ पाहिलं नसेल तर ते पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्यावरून तुम्ही अगोदरच्या क्लासचा व्हिडिओ पाहू शकताय सिंगल चेन स्टिचचा। तर पहिला जो आपण व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये स्टँड कसं जोडायचं, रिंगमध्ये कपडा कसा फिट करायचा आहे ते पाहिलेलं आहे आणि धागा कसा धरायचा हातामध्ये, नंतर ना धाग्याची गाठ कशी मारायची ह्या जरी थ्रेडची, तर ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, क्लासच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी टाकायची आणि चेन स्टिचचं एंड नॉट पाहिलेले आहे। तसंच सिंगल चेन स्टिच, डबल चेन स्टिच आणि ट्रिपल चेन स्टिच पाहिलेली आहे। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस केलेलं आहे चेन स्टिचचं, झिगझॅग स्टिचचं। तर असं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काही ना काही होमवर्क पण दिलेला आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो होमवर्क कशा पद्धतीने कंप्लीट करायचा ते पण दाखवलेलं आहे। ही पण आहे ती झिगझॅग स्टिचची असाइनमेंट होती कालची, ते आपण आज कंप्लीट करणार आहे। आता मी इथून स्टार्टिंग केलं म्हणून तुम्ही पण इथूनच स्टार्टिंग करावं असं काही नाही। तुम्ही कोणत्याही लाईनपासून
झिगझॅग स्टिचचं स्टार्टिंग करू शकताय. तुम्हाला जे सोयीस्कर सोपं वाटतं तिथून तुम्ही स्टार्टिंग करू शकताय. मी इथून केलं कारण काल जो आहे आपण सिंगल चेन स्टिचचं एंड दिला होता ना, एंड नॉट दिले होते, त्याचा धागा मी कट न करता तसाच ठेवला होता. त्यामुळं मी तिथूनच झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं स्टिच देतेच. तर याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत तर कटवर्क, म्हणजे हे जे झिगझॅग स्टिचच्या मध्ये जो गॅप असतोय ना, तो कसा कपडा कट करायचा. म्हणजे त्यासाठी आपण काय करणार आहोत, तो कपडा जाळणार आहोत. त्यामुळेच आपलं काय होणार आहे, कटवर्क तयार होणार आहे. तर ते कशानं जायचं, कसं जाळायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण हे पूर्ण झिगझॅग स्टिचने कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर असाच मी चौकोन हा कंप्लीट करून घेते अगोदर ती. साईडला झिगझॅग करून आपलं चौकोनाचे एक लाईन कंप्लीट झालेले आहे. याच पद्धतीनं सर्व लाईन कंप्लीट करायच्या. मधलं पण जो आपण सिंगल चेन स्टिच दिली आहे ना, ते पण कंप्लीट करून घ्यायचं. तुम्हाला कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचा व्हिडिओ मी अपलोड करण्याचा जरूर प्रयत्न करेन. याच्यानंतर आपण हँडवर्कमध्ये धाग्याचं वर्क, जे डोली धागा आहे ना, त्याचं वर्क पण आपण पाहणार आहोत. डोली धाग्याचं वर्क केल्यानंतर जर आपण सिल्क थ्रेडचं वर्क केलं ना, तर आपल्याला करायला सोपं जातं, समजतंय लगेचच. त्यामुळं आपण अगोदर ती डोली धाग्याचं स्टिच घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना सिल्क थ्रेडचं. मण्याचा ट्रेंड आता नाही वर्कमध्ये, डायरेक्ट आपण मणी वर्क घेतलं तर. आरी वर्कमध्ये आता काय आहे तर मणी प्लस सिल्क थ्रेडचं पण ट्रेंड आहे. कसं होतं, मण्याचं काय वेळेस कलर उडतो. आपण जर जास्त काळजी नाही घेतली तर, फक्त मणीचं जर करायचं गेलं तर आरी वर्कच्या ब्लाऊजला काळजी भरपूर घ्यावी लागते. त्याला पाण्यापासून वाचवावं लागतं, घाम नाही आला पाहिजे आपल्याला, नाहीतर मग काय होतं, आरी वर्कच्या ब्लाऊजचा मण्याचा कलर फेंट होतात, काळे पडतात. त्यामुळे जर आरी वर्क सोबतच जर सिल्क थ्रेडचं वर्क केलं त्याच्यामध्ये, तर मण्याचा कमी वापर होतो आणि सिल्क थ्रेडचं वर्क हे जास्त काळ टिकतं. तर कटवर्कचं ब्लाऊज कसे दिसतात तर याचे आपण फोटो ज्या आपल्या व्हिडिओचा थंबनेल आहे ना, त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कटवर्कचे ब्लाऊजचे फोटो आहेत ते. कटवर्कचे पॅच पण छान दिसायला दिसतात. आणि एवढंच की कटवर्क करताना खूप काळजी घ्यावी लागते.
कटवर्कच्या पण तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन करून त्याचं प्रॅक्टिस करू शकताय. जेवढं प्रॅक्टिस जास्त कराल तेवढं कटवर्क तुम्हाला छान जमेल. झिगझॅग स्टिचचा खरं आपल्याला नेटचा कपडा जो आपण जॉईंट करतो ना, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी हळूहळू म्हणजे झिगझॅग स्टिच द्यावी लागते. त्याच्यामध्ये एकदम स्लोली द्यावी लागते. काय होतं मग, नेटचा कपडा जर जॉईंट करायला गेलो, नेटचा कपडा एकदम नाजूक असते आणि त्यावरती जर झिगझॅगची करताना सुई जर नेटमध्ये घुसली वगैरे अडकली तर नेटचा कपडा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यावरती एकदम नाजूकपणे हळू काम करावं लागतंय. हे जे आपला कपडा आहे हा, त्याच्यावरती आपण फास्ट केलं तरी पण चालतं. झिगझॅगची स्टिच शक्यतो नेटचा कपडा यूज करण्यासाठी जास्त वापरला जातो. कटवर्कच्या साड्या कधी पण घेताना ना दुकानातून घ्या पाहून, कारण ऑनलाईन कटवर्कच्या साड्या घेतल्या ना तर त्या डॅमेज पण येतात. कारण कटवर्क करताना आयरनचा वापर केला जातो आणि त्यामुळं कट होतं जास्त काही वेळेस. तर माझाच अनुभव सांगते. मी ऑनलाईन साडी मागवली होती तर त्यामध्ये कटवर्कची साडी अशी म्हणजे कटवर्क काही ठिकाणी पूर्णच असं जळालेलं होतं. नक्षी म्हणजे 2 जर सेम नक्षा असल्या ना तर त्यामधली एक नक्षी पूर्ण असं डॅमेज झाल्यासारखी होती. त्यामुळे कटवर्कच्या साड्या ह्या दुकानातून पाहूनच तुम्ही घ्या. तर अशा पद्धतीने आपला चौकोन जो होता ना तो कंप्लीट झालेला आहे. आणि तर लास्टला काय करायचं, मग आता एंड नॉटची गाठ द्यायची. कारण इथून तर आता आपल्याला कुठे जॉईंट नाही, ही आपण अगोदर ती केलेली आहे. त्यामुळे इथं एंड नॉट देऊया आणि नंतर दुसऱ्या लाईनपासून स्टार्टिंग करूया. एंड नॉट दिले. आता इथं वरती धागा जास्त शिल्लक राहिला आहे, त्यामुळं धागा जर खाली ओढला मी तर धागा ही गाठ काय खाली जाणार नाही, कारण ही झिगझॅग स्टिच आहे. त्यावेळेस काय करायचं, वरती जो धागा आलेला आहे ना तो कट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने कट केला. खाली आता धागा मी ओढलाय तरी पण कट नाही झालेला. तर आपण आता दुसरी लाईन्सपासून स्टार्टिंग करूया. तर मी इथूनच घेते. आता अगोदर ती काय करायचं आहे, एंड नॉट द्यायची आपल्याला. तर ही आपण दिली एंड नॉट आणि त्याच्यानंतर झिगझॅग स्टिच. जर आजूबाजूचा आवाज येत असेल तुम्हाला तर तो इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. कारण सकाळची वेळ असल्यामुळे किचनमधील खलबत्याचा वगैरे आवाज येतोय. अशा पद्धतीने झिगझॅग स्टिच करायचं. जेव्हाही आपण कटवर्क करेल ना याच्यावरती, म्हणजे आपण जर हे मधला जो कपडा आहे ना तो जाळेल ना, त्यावेळेस हे स्टिच खूप छान दिसतं.
तुम्हाला जे सोपं वाटते ना तिथून तुम्ही नंतर ना स्टिच चालू करा. मी इथूनच केली आहे अशी, त्यामुळं तुम्ही पण तशीच करावी असं काही नाही. तुम्ही ही लाईन पण घेऊ शकताय, इथून पण ही लाईन पण घेऊ शकता. कोणत्याही लाईनीला तुम्ही झिगझॅग स्टिच द्या, पण देताना अगोदर ती एंड नॉट द्या. म्हणजे आपली जी पुढं केलेली स्टिच आहे ती जेव्हा आपण कपडा जाईल त्यावेळेस जर चुकून अगोदरचा आपला धागा तिथं जळला तर आपली पूर्ण स्टिच, जेव्हा आपण कपडा हा मधला जो कपडा आहे ना तो जेव्हा आपण जाळणार आहे त्यावेळेस जर तुम्ही एंड नॉट स्टिच जिथं नाही दिली ना तिथला जर धागा कट झाला, जळला, तर काय होतं, पूर्ण आपली जी झिगझॅग स्टिच आहे ना ती उसवली जाते. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण नवीन स्टिच स्टार्टिंग करणार आहे ना त्या अगोदर जर खालून कपडा धागा कट न करता आणि जर गाठ नाही दिली, तुम्ही गाठ मारून जर स्टिच नाही चालू केलं तर तिथंच जर चालू केलं असेल तर अगोदर ती काय करायचं, एंड नॉट द्यायची आणि एंड नॉट केल्यानंतरच आपली नंतरची जी स्टिच आहे ती सुरू ठेवायची. तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायला लागणार आहे, इथं पण एंड नॉट द्यायची आणि नंतर ह्या साईडून स्टिच स्टार्टिंग करायची. आपण सिंगल स्टिच दिली होती चेन स्टिच त्यावेळेस पण असंच केलं होतं. इथं एंड नॉट दिलं होतं आणि नंतर ना इथून स्टार्टिंग केलं होतं. पण असं एंड नॉट द्यायची की आपलं समजलं पण नाही पाहिजे की इथं आपण स्टिचचा शेवट केलेला आहे. तर या पद्धतीनं आपण इथं एंड नॉट दिलेली आहे आणि इथून आता आपण सुरू करणार आहोत. अगोदर ती एंड नॉट द्यायची आणि नंतर ना चेन स्टिच, झिगझॅग स्टिच. एकदा समजलं ना तर आपण कोणत्याही डिझाईनवरती झिगझॅग स्टिच देऊ शकतोय. वेगवेगळे तुम्ही आकार काढून, आता याच्यामध्येच फणसाचा आकार काढतात, कोण काय करते, आता जेव्हा आपण डिझाईन करणार आहे त्यावेळेस गोल राऊंड काढायचा, त्याच्यामध्ये कमळ काढायचं आणि कमळाला पण साईडनं झिगझॅग स्टिचचं वर्क करायचं. आणि जेव्हा आपण ते कटवर्क टाईप करेल ना तेव्हा खूप छान दिसतं. बाहेर पाऊस चालू आहे, त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तो आवाज इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. तर इथं आपल्याला एंड नॉट द्यायची आणि नंतर ना आपण ही स्टिच इथून स्टार्ट करतो. आता इथं एंड नॉट बसलेली नाही, त्यामुळे डबल मी एंड नॉट देते. एंड नॉटला काय करायचं आहे, हा आपला अगोदरची स्टिच आणि नंतरची स्टिच घेतलेली आहे. नंतरच्या स्टिचमधून अगोदरच्या स्टिचचा जो धागा आहे ना तो वरती वडायचा. तर या पद्धतीने आपली एंड नॉट तयार होते. आता याच्यामध्ये मी धागा खाली ओढल्यावरती ही गाठ खाली गेलेली आहे. तर इथून आता आपण एंड नॉट अगोदर ती देऊया
आणि नंतर ना झिगझॅग स्टिच स्टार्टिंग करायची. तुम्हाला जे काही समजत नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरी पण तुम्ही कमेंट करू शकताय. आणि जे गोष्ट तुम्हाला समजली नाही किंवा अवघड वाटते ती करायला तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ते आपण जो कोणता पार्ट आहे तो समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. अजून याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. आता याच्यामध्ये कसं मी चेन स्टिच एकदम जवळजवळ दिले तर काही जणांना समजेल, काही जणांना समजणार नाही. ज्यांना कुणाला जर समजली नसेल ती चेन स्टिच कशी द्यायची ती तर तुम्ही कमेंट करू शकताय. मी मोठी चेन स्टिच कशी टाकायची ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगेन. अगोदर ती मग मोठी चेन स्टिच तुम्ही टाका आणि त्याच्यानंतर ना प्रॅक्टिस झालं मोठ्या चेन स्टिचचं की मग नंतर ना छोटी छोटी चेन स्टिच टाकत यायचा. जर समजलं नसेल तर त्याचं तुम्ही कमेंट करा. तर याच्यामध्ये इथं काय करायचं, वरतून इथं एक स्टिच घ्यायची झिगझॅगची ही द्यायची. त्याच्यानंतर ह्या साईडला एक स्टिच आणि नंतर ना इथे कोपऱ्यामध्ये या पद्धतीनं स्टिच द्यायची. त्याच्यानंतर आपण ही लाईन कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर ही अशीच घ्यायची किंवा इथं जर हे घेऊन नंतर ना इथं आपण एंड केली तरी पण चालते. तुम्हाला जी सोयीस्कर पडेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकताय. कोणत्याही लाईनला अगोदर ती झिगझॅग स्टिच देऊ शकताय. अगोदर जर तुम्हाला समजलं स्टिच कशी द्यायची आहे तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघण्याची पण गरज लागत नाही. पण स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. कारण काही याच्यामध्ये टिप्स असतात मी सांगत असते किंवा पुढचे जो क्लासचा पार्ट आहे त्याच्याबद्दल काही सांगत असते. तर त्यासाठी तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. असं दोन्ही साईडनं स्टिच करत जायचं आहे.
इथं पण काय करायचं, एक ह्या साईडला आणि नंतर इकडून. तर आपण ही आता लाईन कंप्लीट करणार आहोत झिगझॅगची. इथं आपली येणार आहे एंड नॉट. आता आपल्या या 2 लाईन आणि ही एक लाईन राहिलेली ते आपण कंप्लीट करून घेऊया. तर इथं आपलं एंड नॉट दिलेली होती, तर इथून स्टार्टिंग करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, एंड नॉट द्यायला लागणार आहे. मी खालून धागा नाही कट केला, त्यामुळं प्रत्येक वेळी मी एंड नॉट देते. तुम्ही पण तसंच करा, एंड नॉट द्या. नसेल तर धागा जर कट करून घेतला तर तुम्ही अगोदर ती मग गाठ मारून घेऊ शकताय. एंड नॉट दिले, खाली धागा ओढला ही गाठ खाली जाते आणि त्याच्यानंतर ना आपली सुरू होणार झिगझॅग स्टिच. सुई कशी पकडायची, प्रत्येक वेळेस कशी पकडली जाते याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या. आणि सुईचं प्रॅक्टिस करताना स्टार्टिंगला काय होते, आपल्याला सुई पकडायला अवघड जाते. थोडा वेळ झालं की सुई निसटते म्हणा किंवा हात दुखतो. त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपला मोकळा वेळ असतो ना त्यावेळेस अशी सुई फिरवण्याचा प्रयत्न करायचा या 3 बोटात. धागा खालून आपण काढतो त्यावेळेस जर हे सुई फिरवलं तर आपण पटकन काढू शकतोय. अशी सुईमधून आपण धागा नाही काढत. जेव्हा आपण कपड्यात आतमध्ये घुसवतो त्यावेळेस आपण थोडीशी सुई टर्न केली जाते, त्यामुळे तो धागा वरती पटकन येतो. त्यामुळे कपडा पण फाटत नाही. त्यामुळे जेव्हा मोकळा वेळ असेल त्यावेळेस हातामध्ये सुई घ्यायची आणि जशी आपण सुई धरतो 4 बोटाचा सपोर्ट असतो तर त्याचा आपण असं धागा न घेता मोकळेच फक्त सुईचं प्रॅक्टिस करत राहायचं. इथं आपण देणार आहोत लास्टला एंड नॉट.
वरचा धागा वरती, खालचा धागा खाली ओढला की आपण एंड नॉट आपली होते. आणि त्याच्यानंतर काय करायचं, खालचा धागा ओढून घ्यायचा म्हणजे वरची जी गाठ आहे ते खाली जाते. आणि इथं आपण आता देणार आहोत एंड नॉट, कारण ही आपण दुसरी लाईन चालू केलेली आहे. स्टार्टिंगला देणार मी एंड नॉट. जी स्टार्टिंगची गाठ आहे ते धागा कट केला तर तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे. मी धागा न कट करता गाठ देते, त्यामुळं इथं एंड नॉट देते. चौकोनातून घेताना कशी करते गाठ घेताना ते पण नीट पहा तुम्ही. तर इथं काय केलं आहे आपण, इथं एक स्टिच घेतली झिगझॅगची, त्यानंतर ना या साईडला घेतलेली, नंतर दुसऱ्या साईडला. आणि आता लास्टला एंड नॉट येणार. आता वरती धागा खूप शिल्लक आहे, त्यावेळेस काय करणार, असं जर धागा शिल्लक राहिला ना, त्यावेळेस आपण जर खालून धागा ओढला तर पूर्ण त्यामध्ये खाली जात नाही धागा, थोडा का होईना वरती राहतो. अशा वेळेस काय करायचं आहे, कटर घ्यायचं आणि कटरच्या साह्यानं वरचा जो धागा आहे ना तो कट करायचा आणि नंतर ना अजून धागा खाली ओढायचा. तर इथं आपली गाठ बसलेली आहे. आता आपण इथं झिगझॅग स्टिच देऊन घेऊया. अशा पद्धतीनं दोन्ही साईडला पण या पद्धतीने आपल्या आता ही झिगझॅग स्टिच कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला हे झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आपण एंड नॉट दिलेलं आहे लास्टला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा
बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल. तर आपला हा व्लॉग आहे, हा रिवर्कचा क्लासचा व्हिडिओ आहे, तो दररोज दुपारी 1 वाजता अपलोड होतो आहे. तुम्ही बघायला विसरू नका. त्यामुळं त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या व्हिडिओला जेव्हा तुम्ही आपल्या चॅनेलला जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार आहे त्यावेळी सोबतच असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं. त्यामुळं तुम्हाला दररोजची नोटिफिकेशन 1ची मिळून जाईल. तर याच्यानंतर आपण कटवर्क करणार आहोत. तर त्यासाठी भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.